नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिपेरिंग ब्राईट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2026 करता वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये पेपर होत आहेत. काल 28 तारखेला जो पेपर झाला होता त्याचा ॲनालिसिस आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 29 तारखेमध्ये आजच्या तारखेत जे पेपर झालेले आहे आणि 28 तारखेमध्ये जे काही उर्वरित प्रश्न राहिलेले होते ते एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या, काही महत्त्वाचे आपण व्हिडिओज टाकलेले होते, त्यामधील बरेच प्रश्न येत आहेत परीक्षेमध्ये. ठीक आहे, काही प्रश्न सोप्या पद्धतीचे आहेत, काही हार्ड लेवलचे आहेत. तर ते कसे आहेत ते एक्झॅक्ट या ठिकाणी पाहूया, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येत आहेत. तर पहा, यामध्ये पहिला प्रश्न पाहूया. ओझोन थर वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो? तर ओझोन थर हा समताप मंडळ म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर या वातावरणामध्ये आढळतो, थरामध्ये आढळतो. यानंतर पहा, आर्य समाजाची स्थापना कधी झाली असा प्रश्न होता. तर अगदी बेसिक आणि बऱ्याच परीक्षेत रिपीट होणारा प्रश्न. त्याचं उत्तर आहे 10 एप्रिल 1875 मुंबई या ठिकाणी. याची माहिती आपल्या वेगळ्या एका टेस्टमध्ये घेतलेली होती. ज्यांनी कोणी पाहिलं असेल त्यांना रिव्हिजन करताना नक्कीच फायदा झालेला असेल. यासोबतच पहा, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर साने गुरुजी आहेत मित्रांनो. सर्वात सोपा प्रश्न जे की तुम्हाला गुण देऊ शकते, याचीसुद्धा माहिती आपण आपल्या टेस्टमध्ये कव्हर केलेली आहे. यानंतर गायत्री मंत्र हा कोणत्या वेदामधून घेतलेला आहे असा प्रश्न होता, जे की ऋग्वेदामधून गायत्री मंत्र घेण्यात आलेला आहे. यानंतर अर्धचंद्र असणे म्हणजे काय? तो सोबतच मनात खदखद असणे म्हणजे काय? असे काही म्हणी वाक्प्रचार फॉर्मॅटमध्ये प्रश्न होते. त्यानंतर नौदल फेब्रुवारी 2026चा प्रमुख कार्यक्रम कोठे पार पडला असा प्रश्न होता, जे की विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे पडलेला होता. ठीक आहे, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे हा कार्यक्रम पार पडला. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणती उपकरणं वापरतात असा प्रश्न होता. लक्षात घ्या मित्रांनो, जे काही सायन्सचे प्रश्न होते ते थोड्या हाय लेवलचे अशा पद्धतीचे होऊ शकतात. तर इको साऊंड जे काही आहे, इको साऊंडर या उपकरणाच्या माध्यमातून समुद्राची खोली मोजण्यात येते. ठीक आहे. त्यानंतर समुद्राची खोली कोणत्या लहरींच्या सहाय्याने मोजली जाते असाही प्रश्न होता, जे की ध्वनींच्या अल्ट्रासॉनिक लहरींमार्फत ते मोजल्या जाते. त्यानंतर विटामिन B12चे रासायनिक नाव काय असा प्रश्न होता, जे की सायनोकोबालामिन हे विटामिन B12चे रासायनिक नाव आहे. यानंतर पहा, श्री विठ्ठल एक महासमन्वय या प्रसिद्ध संशोधन ग्रंथाचे लेखक कोण होता असा प्रश्न होता, जे की डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे हे आहेत. नंतर पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? असे प्रश्न होते. यासोबतच ADSLचे पूर्ण रूप या ठिकाणी विचारण्यात आले होते, जे की ॲसिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन असं त्याचं फुल फॉर्म होते मित्रांनो. सायन्सचे रिलेटेड जे काही क्वेश्चन आहे ते थोडा टफ लेवलचे होते म्हणता येईल मित्रांनो. यानंतर पहा, कादंबरी हा प्रकार कशाचा आहे असा प्रश्न होता, जे की गद्य साहित्याचा प्रकार आहे. बुलंद दरवाजा कोणी बांधला असा प्रश्न होता, जे की सम्राट अकबराने ती बांधलेला आहे. वाघाच्या पिल्लांना मराठीत काय म्हणतात असा प्रश्न आहे. सध्या म्हणजेच 2026पर्यंत लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न होता, जे की ओम बिर्ला आहेत. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न होता. सर्वांना माहीत असेल मित्रांनो, घटनासभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. मिलान परिषद कोठे झाली? तर मिलान परिषद ही इटली या ठिकाणी झालेली होती, मिलानमधील. ठीक आहे. त्यानंतर जनावरांची गणना याला काय म्हणतात? तर लक्षात घ्या मित्रांनो, अति सोपा प्रश्न. जनावरांच्या गणनेला पशुगणना असे म्हणतात. गोगलगायच्या घराला काय म्हणतात? तर कवच किंवा शंख असे गोगलगायच्या घराला म्हणतात. अरवली पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? तर गुरु शिखर हे अरवली पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे, माउंट आबू राजस्थान इकडे. यानंतर भुंग्यांच्या आवाजाला काय म्हणतात? तर गुणगुणणे असं म्हणतात. सिंहाच्या पिल्लाला मराठीत काय म्हणतात? तर छावा असे म्हणतात. यानंतर सूर्याचा समानार्थी शब्द कोणता? अचूकचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तसेच अनेकवचन म्हणजे काय? असे काही सोपे सोपे प्रश्नसुद्धा मराठीमध्ये विचारण्यात आले. एकंदरीत मराठीमध्ये 24 पैकी आपण 25 पैकी 24 तरी सहज एखादा मुलगा घेऊ शकतो अशा पद्धतीचे मराठीचे होते. विज्ञानमध्ये थोडे टफ लेवल होते म्हणा. आणि एकंदरीतच पेपर हा अशा फॉर्मॅटमध्ये येत आहे. उर्वरित जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती आपण टाकूया. मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या चॅनलवरती आपण 2 व्हिडिओज इम्पॉर्टंट टाकलेले आहेत. एक साहित्यिकांचं संदर्भात म्हणजेच एकूण 100 साहित्यिक आणि त्यांचे लेखन, आणि एक सामाजिक संस्था, राजकीय आणि जे काही क्रांतिकारी संस्था होते, शैक्षणिक संस्था होते, त्या संदर्भात
एक व्हिडिओ टाकलेला आहे. दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या. 100% तुम्हाला परीक्षेत त्याचा फायदा होईल. इथून पुढे सुद्धा अशाच प्रकारचे काही इम्पॉर्टंट आपण व्हिडिओज टाकणार आहोत. त्याचाही सुद्धा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर भेटूया मित्रांनो अशाच प्रकारच्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.